सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। ज्या मातीचा तुम्ही मी ताट ठेवून मान, असे हिमाचली माती जिचा मला अभिमान। ज्या मातीत खेळले ज्याचे लाल लाल लोळे, हृदयपणे कोठावरती काय ते घडले। जिंकायला कोणी येता अजिंक्यही डरते, लाख सिकंदर आक्रमणांना पूर्णही उरते। अशा माझ्या महाराष्ट्राच्या मातीला प्रथमतः मी वंदन करते। ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन छत्रपती बहाली केले, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। ज्या महापुरुषाचं नाव जर घ्यायचं म्हणलं, ज्या महापुरुषाचं नाव जर या मुखातून घ्यायचं म्हणलं, डोळ्याच्या कडा पाणवल्या जातात। तो आपल्या मृत्यूच्या वेळी सुद्धा सांगत राहिला, बाबासाहेब, बाबासाहेब। आबा एवढ्या डोळ्यातून आम्हाला पाहत असालो, पण तुमचा आबा एवढं रूप पाहायला माझ्याकडे डोळे उरले नाही हो। मोठ्या विश्वासाने आग्रह सुटताना हातात हात घेऊन म्हणालो होतो, आम्ही गडावर सुखरूप पोहोचू, आमची फिकीर करू नका, पण त्या जातही उरले नाही तो। ज्या ओठाने गायले जगदंब जगदंबचे बोल, ज्या ओठाने घातली साथ तुम्हाला आबासाहेब, आबासाहेब, पण ती जीबाई उरली नाही हो। पण एक सांगतो आबासाहेब, या रक्ताचा अभिषेक करून तर ते रायगडाच्या जगदीश्वराचं मंदिर पवित्र होत असेल, तर त्या जगदीश्वराला एकच प्रार्थना करेल की मला या महाराष्ट्राच्या मातीची सेवा करत असताना, मला या महाराष्ट्राच्या माती जन्माला घालत असताना, मला एक वेळा नाही हजार हजार वेळा जन्माला घाल, पण ज्या वेळी जन्माला घालशील ना, त्यावेळी शिवपुत्र म्हणून जन्माला घाल, असे सांगणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। यांच्यासह सर्वच महापुरुषांना, महामातांना, युग पुरुषांना मी कुमारी शुभांगी बालाजी पानसरे तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडात मानाचा मुद्रा करते। खरं तर मित्रांनो, ज्या माणसानं रुपया बंदासारखं खणखणीतपणे वाचायला शिकविलं, भूतकाळ आपल्या पाठीशी बांधला, वर्तमान काळात चालायला शिकलं आणि भविष्याकडे नजर रोखायला शिकवली, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपल्या कॉलेजमध्ये साजरी करत आहात। ही सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आम्हाला म्हणावीच लागेल। खरं तर मित्रांनो, आज ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी उभे आहे, आज आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलो, त्याच या महाराष्ट्राची माती आणि तोच हा महाराष्ट्र। अरे महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र। शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र। इतिहासाचा साक्षात्कार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदुबळी दलितांचा, 109 हुतात्म्याच्या बलिदानांचा आणि दिल्लीच्या तत्कालही घाम पुरणाऱ्या माझ्या जिगरबाज मृत मावळ्यांचा महाराष्ट्र, माझ्या जिगरबाज मृत मावळ्यांचा महाराष्ट्र। खरं तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये हिंदू मुसलमानाची दंगल झाली। का झाली, कशासाठी झाली, काही परंपरा भाग वेगळा, पण त्याच मोहल्ल्यामध्ये एक मुस्लिम युवती राहत होती। देखणी आरसमणी बघावं बघतच राहावं इतकी लावण्य खली, आणि त्याच मोहल्ल्यामध्ये काही गुंड होती, त्या गुंडाचा त्या युवतीवरती डोळा होता। तशी दंगल आणि जोमात सुरात चालू असताना रात्री 12-12:30च्या दरम्यान ते गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले, दारापुढे आले। युवती खिडकीतून डोकावून पाहिले, गुंड दिसले, घाबरली, शाळली, तशीच जीवाच्या घाताने पळत सुटली। मुंबईच्या रस्त्याने सैरावैरा धावते, धावता धावता एका बोळात शिरली। बोळातल्या घरात तिला उजेड दिसला, तिला कळून चुकलं या गुंडाच्या तावडीत सापडले तर आपल्या अब्रूची लक्षणे ठेच टांगली जातील। तशी मुंबईच्या रस्त्यावर सैरावैरा धावते, धावता धावता एका बोळात शिरली। बोळातल्या घरात तिला उजेड दिसला, तबक दारासमोर आली, दार ठोठावलं, दारात उभा होता एक गांधी शिमला हिंदू युवक। त्याने विचारलं काय होय, तसं तिने सांगितलं काही गुंड माझ्या मागावर आहे, माझ्या आपरुंट्याच्या बेतावर, एका रात्री पुरता तुझ्या घरात मला आश्रय मिळेल का? तसा तो युवक म्हणाला निश्चिंत आहे, घर तुझंच आहे। स्वतःचा हातून पांघरून दिलं, इथं निश्चिंत जाऊ, ते गुंड पुन्हा येणार नाही, तुला त्रास देणार नाही। मी रात्रभर दाराची राखण करत राहतो, पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार येतो बाहेर दंगल झाली हिंदू मुसलमानाची, ती मुलगी मुसलमान, मी हिंदू, ते गुंड तिच्या आबरूच्या बेतावर होते, मी दारू नव्हतो, मी एक घरात एकटाच होतो, हिची रातोरात या क्षणी हिची आबरू लुटू शकलो असतो, माझ्या तावडीतून हिला वाचवणारी कोणी नव्हतं,
कशाच्या भरोशावर एवढी निश्चिंत राहिली? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. पाठ झाली, ती उठून जायला निघाली. न रावताईने विचारले, बाय दंगल झाली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान मी हिंदू. ते गुंड तुझ्या अबलुटण्याच्या बेतावर होते, मी घरात एकटाच होतो, मी तरुण होतो, तुझी रात अबलुटू शकलो असतो, माझ्या आवडीतून तुला वाचवणारे कोणी नव्हतं, मग तू कशाच्या भरोशावर एवढी निश्चित राहिली? तशी ती होती म्हणाली, मुंबईच्या रस्त्याने सैरावैरात राहत होते, मला कळून चुकलं, या गुंडाच्या तावडीत सापडले, माझ्या अबरूची लक्षणे तेच रस्त्यावर सैराव टांगली जातील. तशी मुंबईच्या रस्त्याने सैरावैरात राहते, धावता धावता तुझ्या बोळाला तुझ्या घरात तुझ्या दिसला, तेव्हा त्याला म्हणाली, दार कोठावलं, पण दार कोठवल्यापर्यंत तुझ्या हुड्या देखील पाहिला, तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. कारण मला माहितीये, ज्यांच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्यांच्या घरात कुणाच्याही अबरूला धोका नाही. आज 350 वर्षानंतरही जनमानसामध्ये जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आहे. माझे राजे स्मरणात आहे तेवढ्यासाठी, माझ्या राजाचा जागर आहे तू सुद्धा एवढ्यासाठी, माझ्या राजाचा जय जयकार आहे तू सुद्धा एवढ्यासाठी. मन विष्णू जाती चिपकर एका ठिकाणी म्हटले होते, मी मराठी भाषेतला शिवाजी, म्हणजे शिवाजी फक्त नाव नाही, शिवाजी फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी फक्त नेतृत्व नाही, शिवाजी हे सर्वोच्च ज्याचं परिमाण आहे. मला काय व्हायचंय, ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथला मला शिवाजी व्हायचंय, तिथलं मला शिवाजी व्हायचं. खर तर मित्रांनो, आज विचारलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात कोण होते, तर आपण नक्कीच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मुसलमान होते. काय होते? मुसलमान होते. पण मला त्या विचारास वाटतं मित्रांनो, कोण आहे का त्याला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण आहे? आहे माहिती? शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण आहे माहिती आहे? शिवाजी महाराजांचे वकील कोण आहेत माहिती आहे का? आहे का माहिती? नाहीये, अजिबात नाही. कारण आपल्याला इतिहास सांगितलं जात नाही ना. आपण अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराज, पण जे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ना, जे वाघनखे आहेत ना, ते कोणी दिले हे नाही माहिती आपल्याला, कारण आपला खरा इतिहास सांगितला जात नाही ना. त्यांना मला सांगा असं वाटतंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांच्या घोटाळ्याचे प्रमुख सिद्दी हिलाल. शिवाजी महाराजांचे एकमेव वकील काजी हैदर. आणि शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे, ते चित्र ज्यांनी काढलं ना ते मीर मोहम्मद. एवढंच नाही, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. कोथळा बाहेर काढण्यासाठी लागणारे जे वाघनखे होते ना ते दिले. ते रुस्तुमे जमान. जर एक मुसलमान, जर एवढे मुसलमान अधिकारी माझ्या राज्याच्या सैन्यात असू शकतात तर माझे राजे मुस्लिमांच्या विरोधात कसे असू शकतात, हा प्रश्न मला इथे विचारायला वाटतोय मित्रांनो. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पुढे जगदीश्वराचं मंदिर बांधलं. जगदीश्वराचं मंदिर बांधलं. आपल्या मावळ्यांना विचारलं, आपल्यासाठी जगदीश्वराचं मंदिर तर बांधलं, पण माझ्या मुस्लिम बांधवासाठी मस्जिद कुठे? तेव्हा मावळ्यांनी म्हणाले, महाराज तुम्ही जागा दाखवा, आम्ही मस्जिद बांधू. तेव्हा मावळ्यांनी आपल्या स्वतःच्या राजवाड्यासमोर जागा दाखवली आणि मावळ्यांनी तिथे मस्जिद बांधून घेतलं. जर एखादा माणूस स्वतःच्या राजवाड्यासमोर मस्जिद बांधायला जागा देतो तर तो माणूस मुस्लिमांचा विरोधक कसा असू शकतो, हा प्रश्न मला इथे विचारायला वाटतोय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जातीपातीला धरा नव्हता. अनेक जातीची अनेक धर्माची माणसं स्वराज्यासाठी कुर्बान होत होती. शिवाजी महाराजांचं स्पष्ट मत होतं, जे स्वराज्यासाठी लढतात ते स्वधर्मीय, जे स्वराज्याच्या विरोधात लढतात ते परधर्मीय, मग तो कोणत्याही जातीचा असो वा कोणत्याही धर्माचा असो. छत्रपती शिवाजी महाराजांना एकच जात माहिती होती, ती जात म्हणजे माणुसकीची. खर तर आज 350 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची गरज भासते, ही फार मोठी शोकांतिक आहे बांधवांनो. आज वाटतं भल्या पाठे उठावं, रायगडाच्या पायऱ्यात चढाव्या, या अंतःकरणातून या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, हाक मारावी, विचारावं, राजा तुम्ही कशी पकडली तेवढी बलाढ्य ढालाने तलवार? राजा तुम्ही कशी पकडली तेवढी बलाढ्य ढालाने तलवार? आजच्या तुमच्या मावळ्यांच्या चहाचा कप उचलताना हात तर कापतोय राजा. राजा तुम्ही स्वराज्य वेळे भारावलेले होता. राजा तुम्ही
गर्लफ्रेंड फिरवतो आणि पाण्याची ताण बघा राजा कशी बियर पण बागत आहे. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राज तुम्ही कशी सांभाळी ही प्रजांची जाऊ मासाहेबांची आण. राज तुम्ही कशी सांभाळतोय प्रजांची जाऊ मासाहेबांची आण. आजचा तुमचा मावळा म्हणतोय माडीवर माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी. याच्या पलीकडचं त्याला काही दिसतच नाही. राज बघा या राज या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. राज तुमच्या स्वराज्यामध्ये आई बहिणींची आबरू उठली त्या राजेगावच्या पाटलाचे हातपाय कलम करून तुम्ही सवरण केलात. राज पण इतर राजा आमच्या आया बहिणींच्या रक्षणासाठी रोज टावं फोडावं लागतंय. पण आमचा कैवारी कुठं गेलाय म्हणून आम्ही शोधाशोध करतो. राज म्हणून सांगा वाटतं राज म्हणून सांगा वाटतं राज या आया बहिणीच्या आबरूला इथं काही किंमत राहिली नाही. या आया बहिणीच्या आबरूला इथं काही किंमत राहिली नाही. आणि या नराट माणसं एका बाई कधीच वागत नाही. ही वस्तुस्थिती झाली. राजा या शेतकऱ्याला रोज रोज फासावर आम्ही पाहतोय आणि फासावरही तारणारा शेतकरी जिजाऊंचा शुभा शोधतोय. राजा या शेतकऱ्याच्या शेतात आजही सोनं पिकताय पण शेतमालाला भाव नाही म्हणून उभं पीक कसं सडत. राजा रायगडांच्या भिंती बुरुष्टता नाही आता मध्याचा वास येतोय आणि 31 डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशेत जिंकतोय. राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. पुरे झालं राजा आता अधिक पेलवत नाही. पुरे झालं राजा आता अधिक पेलवत नाही. या मुरदुंड शहरात आता काहीच दुबत नाही. या नराधमांना अतलगण्या या तलवारीला धार पाहिजे. या नराधमांना अतलगण्या या तलवारीला धार पाहिजे. या अंधकरणातून एक काळजातून सांगते राज पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शुभा पाहिजे. पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शुभा पाहिजे. जाता जाता एक उदाहरण सांगते आणि मी थांबते. 3 एप्रिल 1686 रोजी छत्रपती शिवरायांचं निधन झालं. छत्रपती शिवरायांचं निधन झालं. बातमी मुस्ताईक खानला कळली. तसा मुस्ताईक खान बहादूरगडावर असलेल्या औरंगजेबाच्या छावणीत आला. औरंगजेबाला बोलला हुजूर बड़ी खुशी की खबर है. बोला क्या हुआ. कबर शिवा मर गया. तसा औरंगजेब स्तब्ध झाला. नमाजाच्या रूपात बसला. दोन्ही गुडघ्यावरती बसला. नमाजाची चटई खाली अंतरली. नमाजाच्या रूपात बसला आणि खुदाला बोलला या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. तेरी माँ बहनी की इज्जत करने वाला सिवा पोछला तेरे पास सारा है. औरंगजेब मुस्ताईक खानला म्हणतो साकी तुझे पता है साकी कौन गए है. हम किस्मत वाले हैं क्योंकि हमको शिवा जैसा दुश्मन मिला है. हा सगळ्यात मोठा मोठेपणा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. मित्रांनो खरं तर इथे बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते.